काढले, सगळे ऑर्डर काढलेले आहेत. त्यामुळे पारदर्शी पद्धतीने हे करण्याचा आपला प्रयत्न आहे. अर्थात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येतात, कारण शेवटी आपण ऑनलाईन पद्धतीने या सगळ्या गोष्टी, ऑफलाईनही चाललाय, पण ऑनलाईन जेवढं होईल तेवढं जास्त लवकर आपल्याला पैसे देता येतील. त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त ऑनलाईन करता येईल तेवढा आपला प्रयत्न आहे. आता हे खरं आहे की एकाच दिवशी खूप लोक तुटून पडतात त्याच्यावर, किंवा खूप सेतू केंद्रवाले एका वेळी जेव्हा लॉग इन करतात, तर सुरुवातीच्या काळामध्ये काही काळ आपल्याला ते सर्व्हर स्लो झालाय वगैरे असं पाहायला मिळतं. आता त्याही अडचणी काढल्या, जिथे अडचणी दिसत आहेत त्या अडचणी दूर करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे निश्चितपणे ऑगस्ट महिन्यापासून माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांचे, आणि एक मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका कुटुंबामध्ये 2 महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे. एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे याच्यात कुठली डिस्पॅरिटी किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो, त्या सवालाचं देखील उत्तर हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे. यासोबत आपल्याला माहिती आहे की मुलींकरता जी काही 50% शिष्यवृत्ती होती ती आता 100% देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने भाऊ नाही, एक मिनिट भाऊ, शांतता ठेवा. खटाखट काय होतं? माननीय विरोधी पक्षनेत्यांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या संदर्भातला मुद्दा देखील उपस्थित केला होता. पहिल्यांदा सरकारने निर्णय केला की सर्व